अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. तर आपली आता नवरात्र येणार आहे आणि नवरात्रीसाठी आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत. नवरात्र आली म्हणजे आपल्या घरातील सगळे काही कामं जे असतात ते परफेक्ट लागतील आपल्याला, कारण आपल्या घरामध्ये देवी आईचा वास होणार आहे. आपली कुलदेवी ज्या आहेत, ज्या कुलदेवीचा वास आपल्या घरात सूक्ष्म रूपात राहणार आहे. त्यासाठी आपल्याला कोणती तयारी करायला पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये 9 दिवसांमध्ये कुठले नियम आपण पाळायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला आधी हा व्हिडिओ टाकून देते की जेणेकरून सगळ्यांनी ही तयारी आपल्या घरात करायची आहे. जसे आपल्या घरामध्ये एखादी पाहुणे येतात किंवा कोणी येणार असतं, ती कशी आपल्याला एक आशा असते आणि खूप हुरहुर लागते, त्या प्रकारे आपलं होणारे नवरात्र येणारे म्हणजेच आपली कुलदेवी आपली आईसाहेब आपल्या घरी येणार आहेत. म्हणून आपल्याला काही गोष्टी या करायच्या आहेत नवरात्रीसाठी आणि नवरात्रीत देखील आपल्याला हे नियम पाळायचे आहेत, कारण खूप महत्वाचे आहेत आणि हे नियम पाळले तरच आपल्याला कृपा आशीर्वाद देवी आईचा लागत असतो, हे लक्षात घ्या. आपली नवरात्र जी आहे ती सुरुवात होणार आहे 2 ऑक्टोबरला. सर्व पित्री अमावस्या आहे आणि 3 तारखेपासून घटस्थापना जी आहे ती 3 तारखेला आहे. 12 तारखेला विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. तर एवढा कालावधी जो आहे तर 3 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत नवरात्र उत्सव आपला चालू राहणार आहे नवरात्रीचा. तर आपल्याला कुठले कुठले जे नियम असतात ते करायचे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तर घट बसवायचं. सगळ्यात आधी आपल्याला नवरात्रीमध्ये घट बसवणे हा खूप मोठा प्रश्न असतो महिलांचा. त्याविषयी मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, नंतर पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करते. तर बऱ्याच महिलांचा प्रश्न असा असतो की ताई, घट बसवायचं म्हणजे की प्रत्येक घरामध्ये घट बसवायलाच पाहिजे का, हा महिलांचा प्रश्न आहे. कारण केंद्रानुसार आपल्याला काय सांगण्यात येतं की प्रत्येक घरामध्ये देवी आईचा टाक हवा, कुलदेवी आणि कुलदेव यांचा घट म्हणजे टाक हवा, बरोबर. पण प्रत्येक घरात जर टाक असेल तर प्रत्येक घरामध्ये घट बसवायचा का? कारण आपल्या सासूबाई ज्या असतात त्या घरी घटस्थापना करत असतात, घट बसवत असतात आणि तरी देखील मी करू शकते का? तर याचं उत्तर बऱ्याच महिलांना माहिती नसतं आणि खूप प्रश्न पडलेले असतात. तर तुम्हाला सांगेल, आपल्या घरी जर आपल्या सासूबाई घट बसवत असतील तर आपले बघा विभक्त परिवार होतात, नोकरीमुळे किंवा अशा गोष्टीमुळे आपण वेगवेगळे राहत असतो, बरोबर. जसं आपण राहतो, आपले दीर राहतात, आपले जेठ राहतात, म्हणजे वेगवेगळे राहतो आणि प्रत्येकाच्या घरी जर टाक असला समजा, तर मग सगळ्यांनी घटी नाही बसवायचं. आपलं जे मूळ स्थान आहे, आपल्या सासूबाईंजवळ आपले मूळ देवता जी असते म्हणजे वंश परंपरागत जे चालत आलेले देवता जे असतात ते सासूबाईंजवळ असतात आणि ते जर घट बसवत असतील तर आपण घट बसवायचे नाहीत. सेवा मात्र आपण सगळ्या करायच्या आहेत, मात्र घट आपण बसवायचे नाहीत. हा खूप मोठा प्रश्न महिलांना पडत असतो. त्याविषयी तुम्हाला सांगेल, आपल्या सासूबाई घट बसवत आहे, सगळं ते जे काही पूजा विधी असते वंश परंपरागत चालत आलेले ते करत असतात, तर आपण सेवा करू शकतो. ज्या काही सेवा देण्यात येतील, उपाय वगैरे सेवा ह्या ज्या कुलदेवीच्या असतात त्या आपल्या घरात करायच्या. मात्र ते बाकी काही जे असतं घट बसवायचं, फुलोरा चढवणं, सगळ्या काही गोष्टी ह्या घरी सासूबाई करत असतात, त्यांना करू द्यायचं. ठीक आहे, हा खूप मोठा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे. आता दुसरं असं की आपण जर घट बसवत असतो तर घट बसवत असताना आता ज्यांच्या घरात सासूबाई आणि आपण एकत्र आहोत, समजा एकत्र कुटुंब आहे आणि त्यांच्या घरी घट बसवणार आहेत, तर घटी बसवताना फक्त कुलदेवीचा टाक बसवावा की सगळे देव बसवावे? कारण बऱ्याच महिलांचा हा गोंधळ उडत असतो की सगळे देव घटी बसवायचे का किंवा सगळ्या देवांची आंघोळ करायची की नाही करायची. तर केंद्रानुसार जी माहिती असते आपल्याला सांगण्यात आलेली, तर तुम्हाला सांगेल, नवरात्र हा देवी आईचा असतो, देवीचाच आपल्याला घट बसवायचा असतो. बाकीचे देव जे असतात त्यांना घटी बसवत नाहीत. आता खंडोबा आहेत, त्यांची षडरात्र असते तेव्हा आपण घटी बसवत असतो, बरोबर. तर नवरात्रीमध्ये फक्त देवी आईचा टाक असेल तर तो घटी बसवायचा असतो, बाकी देव घटी बसवायचे नाहीत. त्यामुळे बाकी देवांची आंघोळ वगैरे तुम्ही करू शकतात. रोज आपण त्यांना शुश्रूषित करून व्यवस्थित ठेवू शकतात. जो आपला घटाचा पाट असतो तिथे देवी आईला आपण घट बसवलेला असतो, तो मात्र दुसरा पाट असतो, त्यामुळे त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही. तरी देखील तुम्हाला मी सांगेल की आपल्या घरात, आपल्या म्हणजे गावात किंवा आपल्या घरात, आता तुम्ही समजा तुमची सासूबाई नसतील किंवा काही घटना झाली की अचानकपणे तुमच्याकडे देव देण्यात आलेले आहेत, जे देव आपले कुळाचे आहेत ते, आणि तुम्हाला माहिती नाही की किंवा मी सांगण्यानुसार तुम्हाला सांगेल की तुम्ही असं करणार, ते बघा, म्हणजे मी सांगेल म्हणून तुम्ही असं करणारच परफेक्ट असंही करू नका. एक काय करायचं, आपले नातेवाईक जे असतात गावी
चुलत सासू, म्हणजे जे आपले भावकीतले लोक असतात त्यांना एक कॉल करून विचारायचं की आपली परंपरा कशी आहे. एकदा ते विचारा, ते जाणून घ्या. नंतरच तुम्हाला कुठलेही व्हिडिओ असतात नवरात्रीविषयी जी माहिती मिळत असते त्यानुसार तुम्ही करा. आधी आपल्या वंश परंपरागत जे चालत आलेलं असतं ते करणं खूप महत्वाचं असतं. त्यानंतर मग तुम्हाला काही माहिती मिळालीच नाही किंवा झालंच नाही तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. हे खूप मोठे प्रश्न होते, त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळालं असेल. आता पुढचं म्हणजे काय, जेव्हा पण नवरात्र असते तर नवरात्री यायच्या आधी आपल्या घरात स्वच्छता करणं खूप महत्वाचं आहे. जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी काय तर सगळ्या देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्या घरात स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं आहे. तसंच घराच्या स्वच्छतेबरोबर आपल्या मनाची देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे. आपलं मन हे शुद्ध ठेवायचं, मनाची देखील आपल्याला स्वच्छता ठेवायची. म्हणजेच काय तर आपल्या घरात वादविवाद होणार नाही, कटकटी होणार नाही, चिडचिड होणार नाही, याची काळजी आपण घ्यायची आहे. ज्या प्रकारे गणपती बाप्पा होते आपल्या घरात तेव्हा जशी आपण काळजी घेतली, त्याच प्रकारे देवी आई आपल्या घरात सूक्ष्म रूपात वास करत असतात. म्हणून आपल्या घरात शांतता नांदेल याचा प्रयत्न आपण करायचा आहे. सगळ्यांनीच, आपल्या घरातील जे कोणी असेल त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं तर पुरुषांना सांगेल, जसं आपण देवीची सेवा करत असतो त्या प्रकारेच आपल्या घरातील स्त्री जी असते ही देखील एक देवीचा अवतार असते. म्हणून स्त्रियांचा आदर करणं खूप महत्वाचं असते. कारण ती सेवा असो किंवा काही गोष्टी असो ती फक्त आपल्या घरासाठी करत असते. तिच्या मनात कुठलाही स्वार्थ नसतो. म्हणून सगळ्या पुरुषांना सांगेल, आपल्या ज्या म्हणजे आपल्या घरातील स्त्री जी असते तिला म्हणजे सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या घरात मांसाहार, मद्यपान या गोष्टी होणार नाही याची काळजी मात्र पुरुषांना घ्यायची आहे. तर या गोष्टी नक्कीच पाळायचा प्रयत्न करा. नाहीतर आपल्या घरातील स्त्री जी असते ती जर पूजा पाठ किंवा कुठल्याही गोष्टी 9 दिवसात करणार आहे आणि तुम्ही जर ह्या गोष्टी कराल तर तिचा फळ म्हणजे तिला मिळणारच नाही किंवा कुठेतरी आपण आपल्यामुळे ती चूक घडत असते. म्हणून तुम्हाला सांगेल की जे काही पुरुष असतील, दादा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना नक्कीच सांगेल, तुम्ही थोडासा आपला सपोर्ट त्यांना करायचा आहे आणि तेवढी मदत जर केली तर नक्कीच आपलं घर पुढे जाईल. समजा सुतक आलं, ईर्धी आली तर काय करावं किंवा मासिक धर्म आला नवरात्रीत तर काय करावं. तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की नवरात्र सुरू व्हायच्या आधी जर तुम्हाला सुतक लागलं तर तुम्ही तुम्ही नवरात्राचे घट बसू शकत नाही. 9 दिवसाची सेवा जी आहे ती तुमच्या हातून घडणार नाही. म्हणजे या वर्षी स्किप होईल तुमची सेवा. म्हणजे घट बसवायचीच नाही. पण जर समजा घटी बसवल्या आपण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी नंतर सुतक आलं किंवा ईर्धी आली, विटाळ आला किंवा मासिक धर्म आला, तर मग काय करावं? तर तुम्ही सेवा कोणाकडूनही करून घ्या. आता सुतक जर आलं तर घरातील कुणालाच चालणार नाही, बरोबर? तर तुम्ही शेजारी पाजारी कुणीतरी बघा, मित्र, मैत्रीण आपल्या घराजवळ असतील तर त्यांना सांगून तुम्ही सेवा पूर्ण करून घ्या. किंवा जर मासिक धर्म आला तर तुमच्या घरातील कुणीही सेवा केली, तुमची जी सेवा असते ती देवी आईची ती अगदी तरीही देखील चालेल. काही हरकत नाही. तुम्ही हात लावू नका. तुम्ही बाजूला राहा. आधी अंघोळ केल्यानंतर जी व्यक्ती सेवा करेल त्यांनी पुरेपूर पूर्ण सेवा करून घ्या देवी आईची. नंतर मग शिवाशिव करू शकतात. तर या प्रकारे आपण करू शकतो. पण मात्र तुम्हाला सुतक जर आलं तर तुमचं स्किप होईल यावर्षी सेवा, एवढं सांगेल. पुढचं तुम्हाला सांगेल की जेव्हा पण आपण हे 9 दिवस चालणार आहे तर तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा, या दिव्य ग्रंथाचा एक तरी पारायण व्हायला हवं. आता ते पारायण कसे करायचे सगळं काही माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये राहील. पण फक्त तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करेल की देवी आईचा वास तुमच्या घरात राहणार आहे. जेवढी सेवा होईल तुमच्याकडनं त्याच्यामध्ये सगळ्यात अति उच्च कोटीची जर सेवा असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ तर तुमच्या घरात निदान एक तरी का व्हायला हवा, वाचलाच गेला पाहिजे. हा अट्टहास सगळ्यांनी करायचा आहे आणि नक्कीच ही सेवा सगळ्यांकडून घडायची आहे. आता पुढचं अजून की आपण जो कलश मांडणार आहोत, घटस्थापनेसाठी कलश मांडणार आहोत, तो कलश सहसा करून मातीचाच हवा आणि घटाखालची जी माती असते ती शेतातली, आपल्या शेतातली मिळाली तर अतिउत्तम किंवा गार्डन मधली कुठली तरी तुम्ही घेतली तरी देखील चालेल. हे देखील एक नियम तुम्ही पाळू शकतात. त्यानंतर पुढे की तुम्ही 9 दिवसाचे उपवास करणार आहेत तर ताई मग 9 दिवस मी उपवास कसे करायचे? 9 दिवसाचे जर उपवास राहिले तर 9 दिवसाचे उपवास करायचे का पूर्ण? किंवा कसे म्हणजे कसे करू शकते मी? फराळ करू शकता, फलाहार घेऊ शकता का? सगळ्यात महत्वाचं असं सांगेन मी तुम्हाला की तुमच्या शरीराला झेपेल अशा प्रकारे तुम्ही उपवास करा. देवी आई काही बोलत नाही की माझा तुम्ही 9 दिवस उपवासच करावा. इच्छा असेल तुम्ही नक्कीच उपवास करू शकतात. काही हरकत नाही. करा 9 दिवस आरामात तुम्ही उपवास करू शकतात.
मात्र 9 दिवसाचे उपवास जे असतात आपण धरत असतो ते दसऱ्याला तुम्ही सोडू शकता, दसऱ्याच्या दिवशी. ठीक आहे. आणि 9 दिवसांमध्ये असा काही नियम नाही की आपला उपवास आहे म्हणून आपण चप्पल पायात घालायची नाही किंवा अशा काही गोष्टी. ज्यांची स्व इच्छा असेल त्यांनी हा नियम पाळावा चप्पलांचा. असं काही नियम किंवा रूल नाहीये की आपण उपवास केला म्हणजे चप्पल घालायची नाही पायात, असा कुठलाही नियम नसतो. त्यामुळे तुम्ही करू शकतात. मात्र आपल्या घरात जे कोणीही चप्पल वापरत असतील काही कारणास्तव, बघा म्हणजे डॉक्टर चप्पल असते की बरेच महिला वापरतात किंवा पुरुष वापरत असतात आपल्या घरामध्ये. पण या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये कुणीही आपल्या घरात चप्पल वापरू नका, एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. नंतर तुम्ही वापरा, तुम्हाला वापरायची असेल तर, पण 9 दिवसांमध्ये मात्र वापरू नका असं मी तुम्हाला सांगेल. आता पुढचा असा प्रश्न आहे की उपवास जे असतात ते उठता बसता देखील धरू शकतात ना तुम्ही. उठता बसता म्हणजे काय, ज्या दिवशी घटस्थापना आपण करत असतो त्या दिवशी उपवास करायचा. त्या दिवशी म्हणजेच कुणी कुणी अष्टमीचा करत असतं, कारण घट जे हलवले जातात तर जो जे जेकार आईचा होत असतो तर त्या दिवशी उपवास करत असतात. आता आमच्याकडे अष्टमीला आहे, माझ्या सासरी अष्टमीला हलवला जातो घट, तर तुम्ही अष्टमीचा उपवास करू शकतात. तुमच्याकडे जर नवमीला करत असणार तर नवमीचा उपवास तुम्ही करू शकतात. आणि तुम्ही अष्टमीचा उपवास नवमीला सोडू शकतात किंवा नवमीचा हा दसऱ्याला सोडू शकतात. अशा पद्धतीने जो शेवटचा असेल आपला घट हलवण्याचा दिवस कोणता आहे, प्रत्येकाचं कुटुंब हे वेगळं आहे, प्रथा ही वेगळी आहे. त्यामुळे बघा तुमच्या घरात काय आहे ते बघा आणि त्यानुसार तुम्ही उपवास करू शकतात. म्हणजे घटस्थापनेला आणि अष्टमी किंवा नवमीला या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. मला एक सांगेल, जो कोणी अष्टमीला उपवास करत असतो त्यांना 9 दिवसाचं जे आपलं पुण्य असतं, पुण्यप्राप्ती, 9 दिवसाच्या उपवासाचं पुण्यप्राप्ती मिळत असते. म्हणून तुम्ही अष्टमीचा उपवास केला म्हणजे नवमीचा जरी धरत असला तर अष्टमीचा देखील करा असं मी तुम्हाला सांगेल. अष्टमी नवमी केलात म्हणजे नवमीला जर घट हलवत असतील तुमच्या घरी तर तुमची अष्टमी म्हणजे अष्टमीला हलवत नसतील घट, तर अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर तुम्हाला 9 दिवसाचे पुण्य प्राप्ती मिळत असे उपवासाची. म्हणून तुम्हाला सांगेल की अष्टमीचा उपवास नक्कीच करावा. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की ताई, जे काही आपण म्हणजे 9 दिवस चालत असतात त्या दिवसात वेगवेगळ्या माळा ज्या असतात त्या चढवायच्या का? तर हो, नक्कीच 9 दिवसाच्या 9 माळा असतात, त्या पद्धतीने तुम्ही चढवायच्या असतात. तुम्ही जे नियमांमध्ये येतं अजून की आपण कपडे जे असतो ते परिधान करायचे, काळे वस्त्र जे असतात ते परिधान करू नका. कुठल्याही रंगाचे वस्त्र जे असतात, भरपूर रंग असतात तसे वस्त्र परिधान करू शकतात, डेली यूजचे जे असतात आपले. आणि परत मी तुम्हाला सांगेल की या 9 दिवसांमध्ये सहसा करून साडी, ड्रेस अशा गोष्टी तुम्ही परिधान करू शकतात. कारण आपण दुर्गा सप्तशती पाठ करत असतो तेव्हा आपला शृंगार जो असतो तो सगळाच लागणार आहे. काचेच्या बांगड्या असू द्या, हळदी कुंकू असू द्या, कपाळी, सगळ्या काही गोष्टी आपल्याला पूर्णपणे शृंगार, महिला ज्या असतात त्या शृंगार करूनच राहायचंय 9 दिवस आणि त्यानंतरच आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो. ज्या घरांमध्ये घट बसवले जातात त्या घरांमध्ये ब्रह्मचर्याचा नियम पाळायचा आहे. आता बऱ्याच महिला बोलतील की ताई, मुलगासाठी किंवा म्हणजे संततीसाठी आमचा चालू आहे ट्रीटमेंट, तर मग काय करावं किंवा ट्राय करतोय. तर 9 दिवस म्हणजे हा कालावधी काही मोठा नाहीये, त्यामुळे त्यासाठी देखील तुम्ही ब्रह्मचर्याचा जो पालन असतं तो करायचाच आहे असं मी सांगेल. आणि दुसरं म्हणजे दाढी कटिंग जी असते माणसांनी त्या टाळायचा प्रयत्न करावा. कुणीही केस वगैरे कापू नये, नख वगैरे कापू नये, या गोष्टी आपल्याला 9 दिवसांमध्ये पाळायच्या आहेत. या 9 दिवसांमध्ये हा पण एक नियम मानला जातो त्याच्यातला, म्हणून सगळ्यांनी हा नियम पाळायचा आहे. जेव्हा पण आपण सेवा करत असतो देवी आईची तेव्हा चामड्याचं आपलं लेदर किंवा चामड्याच्या वस्तू आपल्या अंगावर नसाव्यात. आता पुरुषांचं पॉकेट पर्स असतात ते असतात किंवा ह्या गोष्टी असतात, तर त्यामुळे तुम्हाला सांगेल बेल्ट असतात तर ह्या गोष्टी वापरल्या जाऊ नयेत अशी काळजी आपण घ्यायची आहे. लेदर, चामड्याच्या ज्या वस्तू असतात त्या टाळायचा प्रयत्न करायचा आहे. तसंच तुम्हाला सांगेल की आपल्याला घट जे बसवले जातात आपल्या घरामध्ये, तर तो मंगल कलश तुमच्या घरामध्ये जर नसेल तर मंगल कलशाची स्थापना जी असते ती नक्कीच आपल्या घरात करा असं मी तुम्हाला सांगेल. मंगल कलशाची स्थापना कशी करावी तो व्हिडिओ मी नंतर टाकते तुम्हाला. पण नक्कीच तुमच्या घरात जर मंगल कलश नसेल तर या नवरात्रीपासून तुम्ही मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतात. त्याच प्रकारे तुम्हाला सांगेल, जेव्हा पण आपण पाठ करायला बसत असतो किंवा नवरात्रीचं जे काही पाठ असो किंवा आपली देवपूजा असो, काही असू देत, तर तुम्हाला सांगेल सकाळ संध्याकाळ नक्कीच आरती आपण करायची आहे. नैवेद्य असेल, जे काही आपण जे उपवास करत असतो किंवा काहीही असू देत, थोडासा नैवेद्य देवी आईला रोज दाखवायचा आहे. लांबून आपल्याला पूजा करायची आहे, पण तुम्हाला सांगेल आरती मात्र दररोज आपल्या घरी घ्यायला पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा आरती घ्यायची आहे. तसंच
अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या घरात जर घट नसतील, ताई आमच्या घरी घट स्थापना नाही किंवा घट बसवत नाही, मग आम्ही दिवा प्रज्वलित करू शकतो का? तर तुम्हाला सांगेल, अखंड दिवा हा प्रत्येक घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आपल्या सगळ्यांनाच ही सेवा करायची म्हणून सांगेल तुम्हाला, प्रत्येक घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे. त्याला कुठलंही बंधन किंवा नियम नसतो अखंड दिव्यासाठी, तर तुम्ही करू शकतात ही सेवा. पण आपल्या घरामध्ये ह्या सेवा चालू असतात किंवा ह्या गोष्टी आपण करत असतो, तेव्हा तुम्हाला सांगेल की आपल्या घरातील जो पैसा असतो म्हणजे लक्ष्मी स्वरूप असतो, बरोबर? तर पैसा आपल्या घरात जाऊ देऊ नका, घराच्या बाहेर जाऊ देऊ नका. की कुणीतरी आपल्याजवळ उसने पैसे मागितले किंवा काहीतरी अडचण आली म्हणून पैसे मागतात, तर या 9 दिवसांमध्ये तुम्हाला सांगेल, कुणालाही उसने पैसे देऊ नका किंवा पैसे द्यायचा प्रयत्न देखील करू नका. तर तुम्ही बोलाल की आता कुणाला जर मदत लागत असली तर आम्ही द्यायचे नाहीत का? कुणाला मदत खरंच लागत असेल, खरंच आवश्यकता असेल, कारण दवाखाना ह्या गोष्टी जर आल्या बाय चान्स नवरात्रमध्ये, देव करून म्हणजे देवाची कृपा की कोणाच्या घरी असं संकट येऊ देऊ नये. पण जर आलीच वेळ, तर मग काय करावं? तर तुम्हाला सांगेल, पुरेपूर बघा खरंच गरज आहे का त्या व्यक्तीला, आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तरी नका देऊ, असं मी तुम्हाला सांगेल. कारण आमच्या घरात देखील माझ्या आईकडे, सासूकडे मी म्हणजे माझं बघण्यात आलेलं आहे आधीपासूनच, की कधीही घटी जेव्हा बसवले जातात तेव्हा हा नियम कटाक्षाने पाळला जातो. मी तो तुम्हाला सांगेल की कुणालाही पैसे ह्या 9 दिवसांमध्ये उधार देऊ नका. जर काही अडचण आलीच, खूप इमर्जन्सी आली, तर संध्याकाळच्या वेळेस तरी निदान देऊ नका, असं मी तुम्हाला सांगेल. पैसा ही लक्ष्मी असते आणि आपल्या घरात देवी आई असतात, लक्ष्मी स्वरूप असतात, तर या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की आपण आपल्या घरामध्ये टिंगल टवाळी, कुणाचे उणी करू नका आणि कुणाचंही वाईट चिंतू नका, वाईट म्हणजे विचार करू नका कुणाविषयी, आणि टिंगल टवाळी करू नका, निंदा नालस्ती कुणाला करू नका, शिवीगाळ कुणाला करू नका, भांडण कुणाशी करू नका. मन चांगलं ठेवा आणि मन प्रसन्न ठेवा. पूर्ण मनाने, स्वतःच्या पूर्ण मनाने सेवेमध्ये झोकून द्या. की जे आपल्याकडे एखादी पाहुणा आला त्यानंतर आपण कसं करत असतो, की आपण एकदम शांत राहतो आणि त्याच्या सेवेत रममान असतो, त्या प्रकारेच आपल्याला कुलदेवीच्या सेवेमध्ये रममान व्हायचंय या 9 दिवसांसाठी. आता तुम्हाला जर गावी जायचं असेल, तुम्ही म्हणाल की माझ्या घरात अर्जंट काहीतरी पूजा आली किंवा कोणाचं काही आलं आणि मला गावी जायचंय, तुम्ही गावी सकाळी दिवा प्रज्वलित, सगळी पूजा आपली झाली, सकाळी दिवा बघून घ्या, अखंड दिवा जो असतो तो, आणि सकाळी गेले दरवाजा लावून आणि संध्याकाळी आले तर चालेल 1 दिवसासाठी. पण तुम्ही बोला की 2 दिवसासाठी जायचंय, तर दिवा आपला प्रज्वलित असतो घरात. आणि कधीही तुम्हाला सांगेल, नवरात्रीमध्ये निदान हे तरी करू नका, एक तरी व्यक्ती आपल्या घरात राहील अशी काळजी आपण घ्यायची आहे, आणि नंतरच आपण म्हणजे गावी जायचं आहे. नाहीतर असं करू नका की देवी आईचा घट आपल्या घरात आहे किंवा पूजा पाठ सगळं काही गोष्टी चालू आहेत, अखंड दिवा आपण लावलेला आहे आणि आपण कुठेतरी बाहेर गावी 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी जातोय, तर हे चुकीचं आहे. असं करू नका, असं मी तुम्हाला सांगेल. आणि ह्या काही गोष्टी असतात ते आपल्याला पाळायच्या असतात. नक्कीच सगळ्यांनी हे नियम पाळून नवरात्र साजरी करायची. नक्कीच देवी आईचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. चला मग, सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री